माणसं किती हुशार असतात बघा का. वकील साहेबांनी मनोगत सुरू करण्यापूर्वी माझ्या कानाजवळ आले, बाजूच्या मतदारसंघात तुम्हाला काही देता येत नाही ना. आता तुम्ही मला मागितलं का सल्ला दिला, माझी बाजू क्लिअर केल्यामुळे तुमचा आभार आहे. धन्यवाद. भाऊने असं सांगितलं की ह्या गावाचा पहिला बंधारा स्वर्गीय अनिल भाऊने दिला होता. श्री धर्मराज विद्यालय यतगाव या शाळेच्या रयत शिक्षण संस्थेच्या या शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय संजय काका, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्याबरोबर 3 वर्ष जिल्हा परिषदमध्ये खूप चांगला कार्यकाळ आम्हाला काम करता आलं, ते माझे सहकारी मित्र आदरणीय संग्रामभाऊ देशमुख, ज्यांनी रयतसाठी ज्यांच्या कुटुंबांना तन मन धन आपलं दिलं, ते रयत शिक्षण संस्थेचे काउन्सिलचे सदस्य आदरणीय आबासाहेब काका, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित क्रांती उद्योग समाजाचे माझे सहकारी मित्र आदरणीय शरद भाऊ लाड, विटा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय वैभव पाटील, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित भाजपचे अध्यक्ष आदरणीय राजारामभाऊ गरुड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय बापू विभूते, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आदरणीय रेश्माताई साळुंके, कडेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय नंदाताई कारंडे, माझे सहकारी मित्र आदरणीय शंकर नाना, आदरणीय सुशांत माडिक, आदरणीय आबासाहेब साळुंके, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित माझे मित्र आदरणीय ॲडव्होकेट अभिजित यादव, प्रदीप कदम, विकास सूर्यवंशी, चव्हाण साहेब या कार्यक्रमासाठी यावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांचं कौतुक करायला पाहिजे ते जितेंद्र मोहिते आणि त्यांचे सगळे कुटुंब, त्यांचे सगळे स्नेही, कार्यक्रमासाठी उपस्थित यतगावचे सगळे या शाळेचे माजी विद्यार्थी, सगळे ग्रामस्थ, सगळ्या माझ्या माता भगिनी, सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी. काका, शक्यतो माझा त्रास कोणाला नसतो. मी भाऊ दुसऱ्याच्या मतदारसंघात कधी कार्यक्रमाला जात नाही, पण ज्या वेळेला मला निमंत्रण आलं, ते निमंत्रण असं होतं की शाळेची इमारत आम्ही नवीन बांधली आहे आणि स्वखर्चानं बांधली आहे. आता गेले 10 वर्ष पंचायत राज व्यवस्थेमध्ये आम्ही सगळे काम करतोय. आता पंचायत समितीला केलं, जिल्हा परिषदला मिळून संग्रामभाऊनी केलं, आणि आमच्या दोघांच्या कार्यकाळामध्ये सगळ्यात महत्वाचं काय काम झालं असेल तर सगळ्या शाळा भाऊ, म्हणजे आपल्या काळामध्ये आपल्या दोघांचा निर्णय असा होता, आता तुम्ही दोघे आमच्या बरोबर होता, एखादं रस्त्याचं काम, बंधाराचं काम मागं राहिलं तर चालेल, पण जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत या हेतूनं त्या 3 वर्षांमध्ये अत्यंत चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केला होता. पण जे आम्ही शाळा केल्या किंवा ह्या 15 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये ज्या ज्या शाळांचं भूमिपूजन उद्घाटन केलं, त्या शाळांची इमारती 2 खोल्या 3 खोल्या एवढ्यापर्यंत मर्यादित असायचे. आता मीही तेच सगळं विचार मनात घेऊन या इथंपर्यंत पोचलो होतो, आणि ज्या वेळेला इमारत बघितली त्यावेळेला मला प्रचंड मोठा धक्का भाऊ बसला. कारण मला असं वाटतं की शैक्षणिक उठावामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये जेवढी वर्गणी लोकांकडून गोळा होती त्याच्या 25% हिस्सा या शाळेवरती खर्च झालाय, आणि एवढी मोठी प्रचंड इमारत स्वतःच्या पैशानं रयत शिक्षण संस्थेची इमारत बांधून देणं ही खायची गोष्ट नाही. व्यासपीठ बघा, आज पैसे कोण मिळवत नाही. मी, संजय बापू, प्रदीप आणि गरुड साहेब सोडले तर सगळी श्रीमंत मंडळी आहेत व्यासपीठावर. पैसे मिळवत कोण नाही, पण सगळं काम आता तुम्ही शेवटी असं आहे, राजकारणी माणूस ज्याला पैसे मिळतो त्याला त्यात पुढचं समाजकारणामध्ये तो व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो, पण ते शाळेला द्यायला पाहिजे, एवढ्या मोठ्या रकमेनं द्यायला पाहिजे ज्या शाळेमध्ये आपण शिकलो. जो प्रसंग आपल्यावरती आला तसा प्रसंग ह्या गावातल्या कुठल्याही मुलावरती येऊ नये
त्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळत असताना ती भौतिक सुविधा मिळाली पाहिजे. एवढा मोठा विचार जर ह्या माणसाने केला असेल तर तुमचं मनापासून अभिनंदन आहे, कौतुक आहे. राजकारण करत असताना आम्ही जेवढं काम करतो त्या सगळ्याला ओलांडून कसल्याही अपेक्षेशिवाय, कारण आम्ही आज मी जरी उद्या 5 लाख रुपये दिले तर काहीतरी अपेक्षा माझी असते, काहीतरी मिळावं, मतदान मिळावं, मान सन्मान मिळावा, पण कसल्याही अपेक्षेशिवाय तुम्ही इतकं मोठं काम हातामध्ये घेतलं आणि एवढं प्रचंड पुण्याचं काम तुम्ही या निमित्ताने केल्याबद्दल तुमच्या मनापासून मी अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आता व्यासपीठावरती माझ्या सहित सगळ्यांच्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत काका, आणि मराठी मिडियमची आमची रयतची शाळा आहे. आम्ही जिल्हा परिषदेची शाळा टिकावं म्हणून संग्रामभाऊ आपण खूप प्रयत्न केले. एक सकारात्मक IAS अधिकारी आला जितेंद्र डुडी, त्यांनी मॉडेल स्कूल नावाची कन्सेप्ट सुरू केली आणि आज जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्था त्याच पद्धतीने काम करतील लोकांच्या वर्गणीतून, की मला असं वाटतं ही जागा सुद्धा कोणीतरी दिलेलीच असेल काका. म्हणजे हे उभा करत असताना या सगळ्या लोकांच्या सहभागातून उभा राहिलेल्या शाळा टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत. किंबहुना माझं तर शरद भाऊ स्पष्ट असं मत आहे की जे शिक्षण आम्ही आमच्या शाळांमधून देतो इंग्लिश मिडियमच्या, त्याच्यापेक्षा कैक पटीनं चांगलं शिक्षण हे रयतच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळतं असं मानणारा मी कार्यक्रम. मी अगदी परवा दिवशी माझ्या एका जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रमात मनोगत व्यक्त केलं होतं. यशस्वी होण्यामध्ये राज्यामध्ये जर आपली मुलं बघितली का तर जी यशस्वी व्हायचं प्रमाण जास्त आहे मुलांचं, ते मराठी मिडियमच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचं प्रमाण जास्त आहे. आता आमचं काय झालंय, कोण इंग्लिश मिडियम काढते, कोण CBSE काढते, कोण इंटरनॅशनल बोर्ड काढते. त्या पिवळ्या बसेस तुम्ही बघा आता सगळीकडे फिरत असतात त्या पिवळ्या बसेस, हा गोळा करत. आणि त्या पिवळ्या बसेस मधून जाणारी मुलं आपल्याला समाधान मिळतं की माझा पोरगा इंग्लिश मिडियम मध्ये शिकलाय, CBSE मध्ये आहे, इंटरनॅशनल बोर्ड आहे. ते CBSE इंटरनॅशनल बोर्ड पुण्या मुंबईला, तिथं त्या पद्धतीचा स्टाफ मिळतो. आमच्याकडे CBSE ला स्टाफ इथलाच. त्या पोराला परत 78 पण म्हणायला येत नाही, 78 पण म्हणायला येत नाही. त्याला काय जगायचं, म्हणजे माझं तर स्पष्ट मत असं आहे, 15 वर्ष मी जिल्हा परिषद बघितल्यानंतर मी या मतावरती पोहोचलोय की यशस्वी व्हायचं प्रमाण सगळ्याच्या जिल्हा परिषदांचं आहे. जगायचं कसं ती शिकवतं आमची जिल्हा परिषदची मराठी मीडियमची शाळा शिकवत. काका काही दिवसापूर्वी शेतकऱ्यामध्ये 14 MPSC थ्रू पास झालेल्या मुलांचा सत्कार त्या गावाने ठेवला होता. 14च्या 14 मुलं एकतर शेतकऱ्यातली होती किंवा शेतकऱ्याची पाहुणे होते. त्यातल्या 4 जण DYSP होते. मी त्या 14 मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. कोण तहसीलदार होतं, कोण प्रांत होतं, आणि त्या 14च्या 14 मुलांना विचारलं तुमचं शिक्षण कुठं झालं, तर त्यांनी सांगितले की जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. आज मी तुम्हाला विचारलं की तुमचं शिक्षण कुठं झालंय, तर त्यांनी सांगितलं इथं झालंय. ते जर पिवळ्या बसमधनं बसून गेले असते ना काका, तरी शाळेची इमारत तुम्हाला बांधायला लागली असते. ते धाडस त्यांच्यामध्ये निर्माण झालं नसतं, आणि ते धाडस निर्माण करण्याचं काम आमच्या या मराठी मीडियमच्या रयतच्या जिल्हा परिषद शाळा करतात. तुमचं मनापासून अभिनंदन आहे. फारसा वेळ तुमचं मी घेणार नाही, कारण काका लग्न खूप आहे. माझ्या डोक्यात असं होतं की पहिलं भाषण करायचं आणि निघून जायचं, पण आबा काकांनी माझा हात धरला आणि तिने मला असं सांगितलं, मी आधी बोलतो म्हणलं नाही तुम्ही शेवटला बोला, तुम्ही अध्यक्ष आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही आधी उठून जाताय, आमचं दुखणं ऐका आणि मग तुम्ही जावा. फक्त काका तुमचं दुखणं ऐकतो, काय मदत असेल ते तिकडं मला करता येईल, इकडं जर काही असली पण एक मी बाकीच्यांचं मला माहित नाही, पण ह्या शाळेच्या बाबतीमध्ये कदाचित संग्रामभाऊ तुम्हाला माहित नसेल, पण आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी काल त्यांना फोन केला होता. त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, पण तुम्हाला माझ्या शुभेच्छा म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला निमित्ताने त्यांनी सांगितलंय. आणि तुम्हाला त्यांनी शब्द दिला की एक दिवस त्या शाळेवरती येतो, एक कार्यक्रम आमचा त्यांच्या विट्यामध्ये होणार आहे. सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार आम्ही विट्यामध्ये ठेवतोय. तुम्हाला माझा या निमित्ताने एवढा शब्द आहे की शिंदे साहेबांना या शाळेवर त्या दिवशी घेऊन याची जबाबदारी माझी राहील. आणि मला पूर्ण खात्री आहे की मी अशा नेत्याचं नेतृत्व मान्य केलंय की शाळा बघितल्यानंतर, तुमचं दातृत्व बघितल्यानंतर सरळ हाताने मदत करायची जबाबदारी मी त्यांच्या माध्यमातून घेण्याचं तुम्हाला अभिवचन या निमित्ताने देतो.
सगळ्या यदगावकरांचं तुमच्या सर्वांचं कुटुंबाचं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुहास भैया. आणि आता यानंतर माजी खासदार संजय गगा पाटील या ठिकाणी व्यक्त होत आहेत. काका बसून देखील बरेच बोललेले आहेत, नेत्यांशी संवाद साधत साधत, आणि आता खरेखुरे शब्द आपल्या सर्वांच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचत आहेत. काकांसाठी एक जोरदार टाळी यदगावकरांच्या वतीने. धर्मराज विद्यालय या नवीन शाळेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले खानापूर आटपाडीचे आमदार, आमचे सहकारी मित्र सुहास भैया बाबर, या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हालाही फोन केला आणि कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र संग्रामभाऊ देशमुख, ज्यांनी आपल्याला अरुणांच्या म्हणजे त्यांच्या वडिलांच्या पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार फंडातून या शाळेला लागणारं संघीकरण आणि नव्या काही गोष्टी लागतील त्या देण्याच्या भूमिका घेतलेले शरद भाऊ, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव दादा, रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी बरीच वर्ष काम केलं आणि रयत शिक्षण संस्थेला ज्यांच्या वडिलांनी चुलत्यांनी अतिशय भरीव मदत केली, त्यांचे पुत्र, त्यांचे पुतणे आबासाहेब देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले जितेंद्र शेठ, त्यांचे आई वडील, माजी सभापती मंदाताई कारंडे, जिल्हा परिषदच्या सदस्य रेश्माताई, शंकर नाना, आबासाहेब साळुंके, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र, आणि खऱ्या अर्थानं थोडस भाषणामध्ये त्यांचा गैरसमज झाला. त्यांनी जरा रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये थोडीशी नाराजी दाखवली. ते राजाराम गरुड, संजय बापू विभूते कदम, समोर उपस्थित असलेले सगळे वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, वेळ खूप झालाय. लग्न जवळजवळ 14-15 ठिकाणी आपल्याला जायचं आहे, पण तरी सुद्धा ज्या दातृत्वानं ज्यांनी ही स्वतःचे पैसे खर्च करून गावामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये ही मोठी इमारत बांधून दिली, अशा माणसाचा आपल्याला सत्कार केला पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि सुहास भैया साहेबांना निश्चित घेऊन द्या, पण जाताना आमचा माणूस शिवसेनेत घेऊन जाऊ नका. ते भाजपमध्ये, भाजपचे सदस्य आहेत, मला वाटतं एकमेव आहेत ना, एकमेव सदस्य आहेत, तेव्हा आमचा माणूस याच पक्षात ठेवा. माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सगळ्यांनी जितेंद्र मोहिते आणि त्यांच्या आई वडिलांचं निश्चितपणाने कौतुक केलं. सुहासभाईंनी आणि संग्रामभाऊंनी, संग्रामभाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष होते, सुहासभाई उपाध्यक्ष होते, या माध्यमातून खूप चांगलं काम त्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या हातून घडलं. या पत्रिकेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आणि जेवणाचाही कार्यक्रम आहे. पण सुहासभाई आपण बघितलं तर विद्यार्थ्यांच्या पेक्षा आमच्या भगिनींची संख्या मोठी आहे. त्या सिन्सिअरपणाने या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी आहे, पण आमच्या भगिनींचं प्रमाण मोठं आहे. ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेनं आपल्याला मोठं केलं, ज्या शाळेमध्ये ज्ञानदान घेऊन आपण चांगल्या परिस्थितीमध्ये आलो, त्याची आठवण ठेवून आपण सगळे या ठिकाणी आलेल्या तुमचंही मनापासून या निमित्ताने मी स्वागत करतो. आता प्रश्न असा आहे की सुहासभाईंनी सांगितलं की 2-4 माणसांची नावं घेतली आणि थोडं सोडलं तर बाकीचे सगळे श्रीमंत आहेत, असा भैयांनी उल्लेख केला. आता सुहासभाई श्रीमंती सगळ्यांच्याकडे आहे, मनाची आहे, परिस्थितीची आहे, पण तरी सुद्धा लहान होऊन आपल्या जबाबदारीतनं मुक्त होता येत नाही. तुम्ही निश्चितपणानं या शाळेला एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मदत करा. डीपीडीसीतनं आहेत, संग्राम भाऊ आहेत, तुम्ही वकिली करा, आणि सगळे तुमच्या पाठीमागं निश्चितपणानं आहे. आणि मला वाटतं सरांनी या ठिकाणी यायचा उल्लेख केला. त्याही सुविधा ह्या निश्चितपणाने शाळेमध्ये याव्या या ठिकाणी अशा भावना व्यक्त करतो. पालकमंत्री असतील, अन्य सगळी सरकारी यंत्रणा असेल, त्या माध्यमातून
या ठिकाणी शाळेला मदत करण्याची भूमिका घेऊ. मी सहज आबासाहेबांना विचारलं की मी ऐकलं होतं की तुमच्या घरामधलं एक लग्न होतं आणि कर्मवीर भाऊराव अण्णा त्या लग्नाला आले होते आणि पोतं भरून पाकिट आहेराची आलेली सगळं त्या शाळेसाठी तुमच्या घरच्या माणसांनी दिलं. मला वाटतं 60-70 एकर जमीन सुद्धा तिथल्या रयेच्या त्या ठिकाणी आपल्या घराला दिलेली आहे. मोठं योगदान आहे. आम्ही सगळी मंडळी जितेंद्रांच्या पाठीशी राहू. एक असा दाता जिल्ह्यापुढे पुन्हा उभा करू की ज्यांनी आपल्या पैशातून थोडकी रक्कम नाही तर जवळजवळ 1.5 कोटीच्या आसपास त्यांनी या ठिकाणी हे पैसे घातले. स्वतःच्या व्यवसायातनं मिळवलेले पैसे दिले. परमेश्वर त्यांना चांगलं आरोग्य, चांगलं शिक्षण, त्यांची भरभराट आणखी करू, आणखी त्यांच्या हातून या गावामध्ये विधायक काम घडू अशी इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. कारण लग्न खूप असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना जायचं आहे आणि एक सगळ्यांच्या वतीनं आबासाहेब तुम्हाला विनंती करतो की 2-4 मिनिटांमध्ये आपला भाषणाचा कार्यक्रम संपवा आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रयत शिक्षण